नमस्कार दोस्तों, हमारे इस YouTube चैनल में आप सभी का फिर से तहे दिल से हार्दिक स्वागत है। आज सीखने वाले 10th मैथ 10th महाराष्ट्र बोर्ड का मराठी अक्षर भारती LL। ओके, तो उसमें से ग्रामर का पार्ट हम देखने वाले हैं और ग्रामर में से सबसे इंपॉर्टेंट पार्ट जो 4 मार्क को आता है क्वेश्चन, वाक् प्रचार। तो वाक् प्रचार के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं। तो चलो जाते हैं आगे। आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है, छोटी सी रिक्वेस्ट है। अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों और अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज हमारा चैनल सब्सक्राइब करके उसके बाजू में एक बेल का बटन है, उसे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे। तो चलो जाते हैं आगे। और आगे जाने से पहले एक इंपॉर्टेंट दोस्तों एक चीज ध्यान में रखो, वाक् प्रचार जो पार्ट है क्वेश्चन आता है 4 मार्क को। 3 वाक् प्रचार दिए गए रहते हैं। क्वेश्चन नंबर 4A जो रहता है प्रश्न क्रमांक 4 अ मधला तीसरा प्रश्न। तो ये वाक् प्रचार में 3 वाक् प्रचार दिए रहते हैं। 3 में से 2 वाक् प्रचार जो है उसका अर्थ हमें बताना है और उसका वाक्य में हमें रूपांतर करना है। तो बहुत ही इंपॉर्टेंट और सिंपल पार्ट है। तो चलो जाते हैं आगे। आगे की जो चर्चा होगी वो मराठी में होगी। विषय मराठीचा, चर्चा पण मराठीत। तर या ठिकाणी बघा 4 वाक्प्रचार, ऍक्च्युअली 3 पैकी 2 वाक्प्रचारांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या चुकून 4 झालेले आहे। आणखी एक इम्पोर्टंट गोष्ट, हे जे वाक्प्रचार असतील ते पाठ्यपुस्तकातीलच असतील। आपका जो नोटबुक है, आपका जो टेक्स्ट बुक है, उस टेक्स्ट बुक में जो चैप्टर थे ना हमारे लेसन थे, उस लेसन में से ही आपको ये वाक्प्रचार आएंगे। उसके अलावा कोई नहीं आएगा। ये चीज ध्यान में रखो। और आज के इस लेक्चर में हम क्या करने वाले हैं, आपके बुक में से इंपॉर्टंट वाक्प्रचार जो है उसको हमने निकाले हैं। पुस्तकातले सगळे महत्त्वाचे वाक्प्रचार आपण घेतलेत आणि याच्यातलेच वाक्प्रचार तुमच्या परीक्षेला वारंवार येतात। त्यामुळे यावर्षीच्या परीक्षेला सुद्धा आपण जे वाक्प्रचार आता आपण बघणार आहोत तेच वाक्प्रचार, त्या प्रकारचेच वाक्प्रचार येण्याची शक्यता दाट आहे। बघा, या ठिकाणी आता बघूयात आपण इथे काही उदाहरणे आता आपण समजून घेऊयात। बघा, भान ठेवणे. भान ठेवणे म्हणजे काय? जाणीव ठेवणे, एखाद्या गोष्टीची जाणीव ठेवणे। बघा, शाळेत शिस्तीने वागायचे असते याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे। किंवा शाळेमध्ये वर्गात शिक्षक शिकवत असताना शांत बसावे याचे सगळ्यांनी भान ठेवावे। म्हणजे आई-वडिलांना उलटं बोलू नये, उलट बोलू नये याच्या सगळ्यांनी भान ठेवावे। आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना उलट बोलू नये याचे सगळ्यांनी भान ठेवावे। ओके. तर अशा प्रकारे तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। तर वाक्यात उपयोग करताना एक लक्षात घ्या, भान ठेवणे या वाक्प्रचाराचाच वाक्यात उपयोग करायचा आहे। काही मुलं काय करतात, शाळेत शिस्तीने वागायचे असते याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी। जाणीव ठेवावी याचा वापर नाही करायचा वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये। वाक्यांमध्ये उपयोग करत असताना भान ठेवणे या वाक्प्रचाराचाच करायचा आहे, त्याच्या अर्थाचा नाही करायचा, हे लक्षात घ्या। पुढचं आहे मरगळ झटकणे। मरगळ म्हणजे आलस, जब कभी-कभी हमको आलस आता है ना, हम ऐसा करते आ ऊ ई आ ई ऊ और वो सब जाकर उसको आलस को तोड़कर हम फिर से काम को लगते हैं अच्छी तरह से। तो मरगळ झटकणे म्हणजे काय? आळस सोडणे। मरगळ झटकणे म्हणजे आळस सोडणे। तर यावर्षी सगळी मरगळ झटकून रितेश झपाटून अभ्यास करू लागला। बघा, आता इथं सुद्धा तुम्ही सर्वांनी इथून पुढे अंगातली सगळी मरगळ झटकून अभ्यासाला लागा। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत यश तुमच्याच हातात आहे। झाला, विषय संपला। तर किंवा मी अंगातली सगळी मरगळ झटकून पेपर लिहायला लागलो। ओके. पुढे चेहरा पडणे. चेहरा पडणे म्हणजे लाज वाटणे। एखादा चेहरा पडतो, लाज वाटणे। ओके. आपण खोटे बोललो हे लक्षात येताच मोहनचा चेहरा पडला। चेहरा पडला म्हणजे डायरेक्ट चेहरा खाली पडणे नाही बाबा, लाज वाटणे, नाही तर गडबड व्हायची सगळी। हां. त्याच्यानंतर पुढचा बघा, अंगावर काटा येणे. अंगावर काटा येणे, असा मोठा ऐकून वाघच आला ना समोर असा चालता-चालता, अंगावर कसा काटा येतो. हां, अंगावर काटा येतो, नाही तर एखादा म्हणायचा काटा टोचणे, अंगावर काटा टोचला, असं काही करा. अंगावर काटा येणे म्हणजे भीतीने अंगावर केस उभे राहणे, अंगावरचे केस उभे राहणे, भीतीने अंगावरचे केस उभे राहणे। जंगलातून जाताना समोर अचानक वाघ दिसताच प्रवाशांच्या अंगावर काटा आला, म्हणजे हवा टाईट होणे आपल्या भाषेमध्ये। पण तसं नका लिहू, हवा टाईट होणे, वाट लागेल। पुढचा मुद्दा बघा, संकोच वाटणे. संकोच वाटणे म्हणजे शरम वाटणे। संकोच वाटणे, शरम वाटणे। रमेशकडे पैसे मागण्यास उदेशला संकोच वाटला। पैसे मागण्यास संकोच वाटला। शिक्षकांना प्रश्न विचारायला बऱ्याच मुलांना संकोच वाटतो। बरोबर, बऱ्याच मुलांना लाज वाटते, शरम वाटते, बाबा मी कसं काय विचारू प्रश्न? मला थोडंसं अवघड वाटेल का? आमचे सर ओरडतील का? एवढ्या सगळ्या मुलांसमोर मी कसा प्रश्न विचारू? कैसे मैं क्वेश्चन पूछूं? इन सब बच्चों के सामने मेरे टीचर को? तो लेकिन दोस्तों पूछने का। म्हणजे इथं कधीच कुठल्या गोष्टीचा संकोच करायचा नाही। सामना करणे, मुकाबला करणे, मुकाबला होगा होगा, तो मुकाबला वेगळा, इथं मुकाबला करणे। सामना करणे, मुकाबला करणे,
कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीचा सामना करणं हेच आपलं कर्तव्य असलं पाहिजे. हे लक्षात घ्या. सीमेवर भारतीय जवानांनी शत्रू सैन्याचा शर्थीने सामना केला. झाला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने हे सगळं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे ही जी वाक्य जी आहे, ही वाक्य हीच वापरावी अशातला भाग नाही. तुम्ही सुद्धा तुम्हाला जी वाक्य चांगली वाटतील ती तुम्ही तुमच्या स्वतः मनाने तयार करू शकताय. पुढचा पॉइंट आपल्याकडं हात दाखवून अवलक्षण करणे. हात दाखवून अवलक्षण करणे. आपणहून संकट ओढवून घेणे. म्हणजे "आ बैल मुझे मार" असा विषय आहे. जंगलतोड करून माणूस हात दाखवून अवलक्षण करतो. जंगलतोड चालू आहे. आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बातम्या येत असेल, जंगल तोडतोय. माणसाला समजतं, कळत पण वळत नाही. जंगल तोडल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो, या गोष्टी कळत नाही. पुढे बघा, अंगाचा तिळपापड होणे. तिळपापड म्हणजे काय आपला फापड-बिपड नाही होणार फ्राय केलेला. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे, भयंकर राग येणे. प्रगती पुस्तकातील श्यामला मिळालेले फार कमी गुण पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. बरोबर? आईच्या अंगाचा तिळपापड झाला असं आपण म्हणू शकतो. ओके. मूठभर मांस चढणे, स्तुतीने हरपळून जाणे, झाडावर चढणे, हरभऱ्याच्या झाडावर चढणे. मग एखादा बघा ना, पटकन लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतो. थोडासा काय बोलला, "अरे लय भारी रे तुझं, काय बाबा मस्त, काय अक्षर, काय अभ्यास." "हां काय मग मी लय हुशार आहे." असा तसा. "बोल, दे तुझा पण गृहपाठ करून देतो." असा आपण एखादा विद्यार्थी असतो, तर मूठभर मांस चढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. वर्गात सरांनी समीरच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले, तेव्हा समीरच्या अंगावर मूठभर मांस चढले. बघा पुढचा पॉइंट. कवेत घेणे, मिठीत घेणे. कवेत घेणे, मिठीत घेणे. बरोबर? मग इथे तुम्ही म्हणू शकता, की बऱ्याच वर्षांनी आपली मुलगी माहेरी आली, तेव्हा आईने तिला प्रेमाने कवेत घेतले. बरोबर? किंवा झाडावर बसलेल्या छोट्या म्हणजे अ, म्हणजे जखमी झालेल्या पिलाला जखमी झालेल्या पिलाला माकडीनीने जवळ घेतले. ते म्हणजे माकडाची जी आई असेल, तिने जवळ घेतले. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ते वाक्य लिहू शकताय. मिठीत घेतले, कवेत घेतले, आईने कवेत घेतले. ओके. आ वासून पाहणे, आश्चर्याने स्तिमित होणे, आश्चर्याने स्तिमित होणे. आ वासून उभे राहणे, आश्चर्याने स्तिमित होणे. कधीही अभ्यास न करणाऱ्या गणेशला 20 पैकी 20 मार्क पडलेले बघून अख्खा वर्ग आ वासून बघत होता. अख्खा वर्ग त्याच्याकडे आ वासून बघत होता. असं आपण म्हणू शकतो. वाक्य आयुष्यात प्रथमच पाहिलेल्या सुंदर देखावाकडे स्मिता मोठा आ वासून पाहत राहिली असंही म्हणू शकतो. राबता असणे म्हणजे सतत हालचाल करत असणे. बरोबर? सतत हालचाल करत असणे. सरपंचाच्या कार्यालयात दररोज माणसांचा राबता असतो. सतत हालचाल चालू असते, असं आपण म्हणू शकतो. पुढचा पॉइंट झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे. गावात पहिल्यांदाच जत्रा भरली होती आणि त्या जत्रेत बरीच झुंबड उडली. बघा, गावात पहिल्यांदा भरलेल्या जत्रेमध्ये सकाळपासून गावकऱ्यांची झुंबड उडाली. ओके. बरोबर? गावामध्ये शाहरुख खानच्या चित्रपटाची शूटिंग चालू होती आणि शूटिंग चालू असल्यामुळे गावामध्ये झुंबड उडाली असं आपण म्हणू शकतो. भुरळ पडणे, मोह होणे. नितीनने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली असं आपण म्हणू शकतो. हेवा वाटणे, मत्सर वाटणे. हेवा वाटणे म्हणजे मत्सर वाटणे. साहिलच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमीच हेवा वाटत असतो, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे बघा, पारंगत असणे म्हणजे तरबेज असणे. सचिन पोहण्यामध्ये खूप पारंगत आहे. सचिन धावण्यात खूप पारंगत आहे. रमेश धावण्यात पारंगत आहे. स्मिता चित्र काढण्यात पारंगत आहे. स्मिता रांगोळी काढण्यात पारंगत आहे, असं आपण म्हणू शकतो. वयाच्या 3ऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला. कीव येणे, दया वाटणे. कीव येणे, दया वाटणे. वाक्य फुटपाथवर बसलेल्या त्या दरिद्री माणसाला पाहून दयानंदला त्याची कीव आली. धीर न सोडणे, हिंमत न हारणे. कुठल्याही संकटात माणसाने धीर सोडू नये. सोडू नये धीर. पुढे आहे खूण गाठ बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे. यावर्षी दिवस-रात्र झटून अभ्यास करायचा अशी प्रतीकने मनाशी पक्की खूण गाठ बांधली. ओके. पुढे बघा. हे आत्ताच झालं. पुढचा मुद्दा आहे सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. आईने दुपारपासून अभ्यासाबाबत चौकशी करून मुलांच्या सिनेमाला जाण्याच्या आनंदाला सुरुंग लावला. पुढे हातात हात घालणे, सहकार्य करणे म्हणजे हेल्प करणे, सहकार्य करणे. गावातील पडीक विहिरीची बांधणी करण्यासाठी गावकऱ्यांनी हातात हात घातले. ओके. पुढे बघा, पुढे काय नाही, पुढे शब्द संपत्ती पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तो आज के वीडियो में दोस्तों हम यही रुकते हैं.
100% आपकी वीडियो आपको आज की वीडियो आपको अच्छी लगी होगी, तो इस वीडियो को लाइक कीजिए और अगर आप हमारे इस यूट्यूब चैनल पे नए हो, अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया, तो प्लीज़ अभी के अभी चैनल को सब्सक्राइब करके उसके बाजू में एक बेल का बटन है, उसे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफ़िकेशन सबसे पहले आप तक पहुँचे। तो चलो दोस्तों, बाय सभी को, धन्यवाद।